नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये आपले नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करतायत। त्या ठिकाणी तुम्हाला ही जी रसवंती आहे, ही रसवंती इंजिनवर आहे, इंजिन प्लस मोटर आहे। शिवाय ही रसवंती तुम्हाला मित्रांनो मी सांगतो की गिअर बॉक्स मॉडेल आहे। तर आज आपल्याकडे घेण्यासाठी कुठून दादा आले त्यांचं सर्वप्रथम आपण सहर्ष स्वागत करूया। दादा तुमचं सहर्ष स्वागत करतो। नाव सांगा। माझं नाव चंद्रगुप्त भारत गुमते. मी मोहोळमध्ये राहतो. प्रथमतः मी पहिल्यांदाच ही ऊसाचा रस विक्री करणार आहे माझ्या दुकानी आणि माझं कोल्ड्रिंकचं दुकान आहे. 14 वर्ष झालं मला कोल्ड्रिंकचा अनुभव बी आहे. पण मी केव्हा ऊसाचा रस प्रथमच विकायला लागलो आहे आणि इथं जेव्हा आलतो तेव्हा मी 21 ते 25,000 रुपयाची रसवंती घ्यायचा मी यांचा व्हिडिओ बघून ठरवलं होतं. पण इथं आल्यावर आमच्या पुतण्याचा आग्रह आणि मला माझी बी पसंत पडली की आपल्याकडे जर लाईट नसेल तर रसवंती आपली ह्याच्यावर बी चालली पाहिजे, लाईट नसल्यावर बी चालली पाहिजे. असा एक प्रश्न निर्माण झाला होता की ती आता दोन्ही लाईट असल्यावर बी चालली पाहिजे आणि नसल्यावर बी चालली पाहिजे. अशा हिशोबानं आम्ही ही रसवंती पसंत केली आहे आणि खूप छान याचा रिझल्ट आहे. स्टील आहे म्हणून सांगितलं यांनी आणि स्टील 3 ह्याच्यामध्ये आहे ही आणि खूप छान रिझल्ट येईल असं अनुभव आहे आणि त्या अनुभवाप्रमाणे पुढचा रिझल्ट येईल अशा आशा करतो. धन्यवाद मित्रांनो। आज दादानी सांगितलं की ही रसवंती मी घ्यायला आलोच नव्हतो, माझ्याकडे दुसरंच प्लॅनिंग होतं आणि बजेट कमी होतं। पण तरी मी त्यांना सांगितलं म्हणण्यापेक्षा त्यांना सुद्धा समजलं की बाबा लाईट गेल्यावर करायचं काय। लाईट गेल्यावर आपल्याला एकतर पर्याय जनरेटर, जनरेटर नसलं तर मग इंजिन। मग त्यांचा एक विचार असा झाला की आपण घेतली तर अशी रसवंती घेऊया की लाईटही चालेल आणि इंजिनवरच चालेल। आता लाईट गेली तर आपलं गिराईक महागारी जाईल। मग त्यावेळेस गिराईक, कारण सगळ्या एरियात लाईट नसती, ते गिराईक आपल्याकडे येत असतं, आपल्याकडे पण लाईट नाही, त्यावेळेस मात्र गिराईक होत असतं मित्रांनो। आणि जो खरा बिझनेसवाला आहे तो हेच संधी साधत असतो आणि अशा प्रकारची रसवंती आपण मार्केटमध्ये घेऊन आलेलो आहोत की जी रसवंती एकदम गिअर बॉक्स मॉडेल आहे। वरून बघू नका तुम्ही, अशा प्रकारच्या हजारो मशीनी तुम्हाला दिसत असतील, परंतु ही मशीन त्यातली नाही। ह्याच्यामध्ये तुम्हाला एकदम टेबल टॉप मॉडेल आहे। हाईट बघा तुम्ही, तुम्हाला टेबल घ्यायची गरज नाही, पहिल्यांदा सांगतो। पाठीमागं मोटर आहे ती एकदम हाय क्वालिटीची मोटर आपण बसवलेली आहे। त्याला गिअरबॉक्स इटालियन बसवलेला आहे, त्यानंतर इंजिन एकदम हाय क्वालिटीचं बसवलेलं आहे। अशी रसवंती आपण दादांना दिलेली आहे। त्यांच्यासोबत त्यांचा पुतण्या सुद्धा आहे। नाव सांगा। श्रेयांश श्रेणी गुमते, गाव, मोहोळ, जिल्हा, सोलापूर, आता कितवीला आहे? 5वी. बरे, आवडली का तुला रसवंती? हां आता तू काय करतो तिथं, त्यांना मदत करतो का? हां. तर बघा कशात मदत करतो। अं, दुकानात काय आहे? दुकान आहे का कशाचं आहे? कोल्ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स कुठं आहे? दुकानचं नाव सांगे। अरिहंत कोल्ड्रिंक्स, केवढ्याला रस एक ग्लास विकणार आता? 20 रुपयाला. आर्यंत कोल्ड ड्रिंक्स मध्ये जायचं मित्रांनो आणि ह्या शिवांश काय श्रेयांश कडून 20 रुपयाला ग्लास घ्यायचा मित्रांनो। मोहोळ मध्ये कुठं? अरिहंत कोल्ड्रिंक. अरिहंत कोल्ड ड्रिंक्स मोहोळ या ठिकाणी मित्रांनो हा श्रेयांश आपल्याला ताजा ताजा ऊसाचा रस देणार आहे मित्रांनो। तर त्याच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तुझ्या व्यवसायाला। त्यांच्यासोबत नाव सांगा। श्रेनिक भारत गुमते. मी राहायला मोहोळलाच असतो. ही माझा बंधू आहे, हा अरिहंत कोल्ड्रिंकचा व्यवसाय करतो. तुम्ही काय करता? मी सर्व्हिसला आहे नागनाथ विद्यालयामध्ये, क्लार्क म्हणून काम करतोय. बर. मग हे जे इच्छे म्हणजे सुरुवातीला 25,000 पर्यंतच मशीन घेऊन येऊ असं आम्ही ठरवून आलो होतो मोळून, पण ह्याला पसंत आल्यानंतर इथं पडली तर मग घेऊन टाक म्हणल्यानंतर घेतली आणि रिझल्ट चांगला आहे, क्वालिटी चांगली आहे आणि माणसं पण इथं एक नंबर आहेत, दुकानदार बोलणं ह्यांचा रिस्पेक्ट वगैरे चांगला आहे। त्यामुळं तुम्ही पण अवश्य या आणि नवीन व्यावसायिक चालू करा। धन्यवाद दादा। आज ते जवळजवळ शिक्षक पेशामध्येच मोडतात आणि शिक्षक पेशाचा एखादा माणूस एखादा निर्णय घेत असताना 10 ठिकाणी तर चौकशी करतो किंवा वस्तूची क्वालिटी बघतो, कारण त्यांना माहिती असतं की बाबा वस्तू कशी आहे आणि उगाचच किंमत वाढवलेली नाही। म्हणजे वस्तू आहे आणि उगा किंमत काय तर सांगितली असं नसतं, काहीतरी त्या वस्तूमध्ये आम्ही देत असतो मित्रांनो। आणि म्हणूनसाठी इतक्या लांबून हे दादा आपल्याकडे रसवंती घेण्यासाठी आलेले आहेत। तुम्ही सुद्धा या मित्रांनो, कारण ही बिझनेस केला पाहिजे। आज मला सुद्धा भाऊ ना, तुमच्या दोघांचा पुन्हा एकदा अभिनंदन करतो की दोघं मिळून या वयात सुद्धा एकत्र आला तुम्ही।
कारण आज मी घरची परिस्थिती बघतो की दोघं भाऊभावाचं पटत नाही आणि मग ती एकत्र येऊन एखादी गोष्ट घेणं तर फार दूरची गोष्ट आहे. तर पुन्हा एकदा त्यासाठी तुमचं दोघांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि एका भावाचा सल्ला घेऊन दादाने सुद्धा निर्णय घेतला की ही रसवंती आज दादा घेऊया आपण, आणि मग त्यांनी ही रसवंती घेतली. बिझनेसमध्ये जर एखादी चांगली वस्तू आपल्याला मिळाली तर ती कधीच तोट्याचं नसतं, ती निश्चितच तुमचा फायदा केल्याशिवाय राहत नाही. आणि मग आज त्यांनी नवीन व्यवसाय चालू केलाय, पूर्वीचा आहेच खरा तर त्यांचा नवीन नाही म्हणता येत, कारण तुमचा तो पूर्वीचा आहे, त्याला फक्त सपोर्ट व्यवसाय करताय. तुमच्याकडे गिराईक पहिलं ऑलरेडी आहेच मला माहिती आहे, मग तुम्ही घेतली तर चांगलीच वस्तू घेतली. पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि भैयाचं सुद्धा सहर्ष स्वागत. दररोज शाळेला जात जा. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही सुद्धा या आणि बघा आणि मग खरेदी करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.